बघा कोणी चेंडू सोडू नये, कारण आपली स्पर्धा आहे, आपलाच ग्राउंड आहे, आपलाच मैदान आहे, म्हणून आपल्याला नाव पडेल अशी कोणतीही कृती इथे करू नये. आपण फक्त मजेसाठी गेलतो इथे. जो 40+ नियम आहे तो रद्द करण्यात येत आहे. वापस एकदा सांगतोय. तर मॅच स्टार्ट करा. हार्दिक 11 आणि दृष्टी 11. दृष्टी 11 ने 2 पैकी 2 सामने. बघा वेळ नाही आहे, 2 पैकी 2 सामने हारलेत आणि तिसरा सामना दृष्टी 11 साठी. मयुरेश गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो पुढ्यात टाकला होता, करणने केला लॉब, येईल. करणच्या बॅट मधून एक षटकार. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पवनने असा षटकार टोकला होता, त्याच दिशेने आता करण सुद्धा षटकार टोकतोय. वापस एकदा करण, एक यंगस्टर मास्टर माइंड प्लेयर. मयुरेश एक अनुभवी. ओहो पुढ्यात थोडा डॉट बॉल येतोय. पहिला षटकार आला, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. थोडा स्पीड अप करा, कारण वेळ खूप कमी आहे आणि सामने खूप बाकी आहेत. वापस एकदा मयुरेश. ओहो पुढ्यात होता, त्याच दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या अवकाच्या बाहेर येतो. 1 बाउन्स चौकार. षटकार आला, त्याच्यानंतर एक डॉट बॉल ना, आता आला एक चौकार. वापस एकदा करण 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 मास्टर माइंड प्लेयर. अजून एक येतोय, एक चौथ्या चेंडूवर वापस एकदा चौकार. षटकार डॉट चौकार चौकार. धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 धाब्यांवर. तर अनिल भंडारी यांचं आपल्या मैदानामध्ये आंबे क्रिकेट ग्राउंडवर आपले सहर्ष स्वागत. आपण स्टेजवर यायचंय. वापस एकदा. ओहो इथे अनुभव आहे, इथे एज लागली बॅटची आणि चेंडू डायरेक्टली गेलाय स्टंपवर. विकेट. करणला आता पलटावं लागलंय. करणच्या बॅट मधून चौकार चौकार 2 आले आणि एक षटकार, म्हणजे 14 धावा आल्या. बघा वापस एकदा सांगतोय, जो 40+ नियम आहे तो रद्द केला आहे. नेव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर गायकर.
मस्त बोलतो तो. एक त्याचा आवाज माझ्यापेक्षा भारी आहे बाबल्या. एक मॅच घे ना, बोल ना. कॉमेंटेटर चेंज होते पैसे परसत बोल ना, बोल बोल. एक पुराना चावल आपको देखने बघायला मिळलाय. ज्ञानेश्वर गायकर एक विस्फोटक फलंदाज. थोडेसे पहिल्या मॅच मध्ये इंजर्ड आपल्याला पाहायला मिळाले ते, तरी सुद्धा आपल्या संघासाठी इथे खेळताना दिसत आहेत ज्ञानेश्वर गायकर. सुरुवात चांगली आहे आणि या ओव्हरची शेवट सुद्धा चोवी चांगली. षटकार येतोय आणि या मयुरेशच्या ओव्हर मध्ये जर आपण म्हटलं तर डबल 20 धावा आल्यात. एक महागडा षटक आपण म्हणू शकतो. P1चे षटक आणि 20 धावा आल्यात. या धावा खूप महाग पडतील नंतर चेसिंग करताना हार्दिक 11 संघाला. एक विकेटच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती लागल्यात. नेव गोलंदाज जयेश भाग्यवंत ऑलराऊंडर परफॉर्मन्स याच्याकडून मिळतोय हार्दिक 11 संघाला. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस, जरा स्पीड अप करा हार्दिक 11. थोडा स्पीड अप करा, अन्यथा तुम्हाला पॅलेंटीला सामोरे जावे लागेल. जयेश भाग्यवंत नेव गोलंदाज आणि स्ट्राईक वरती एक विस्फोटक फलंदाज जो अजूनपर्यंत स्ट्राईक वर नव्हता, आता तोच देवा भाग्यवंत. ओहो, शॉर्ट पिच बॉल लॉफ केलाय. शतक आहे, येतोय षटकार. प्रयत्न खूप चांगले होते नैतिकचे, पण अपयश भेटलंय त्याला. प्रयत्नांना यश मिळत नाहीये. येतो षटकार. वापस एकदा जयेश. देवा स्लोवर गतीचा चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, पण त्याच्या अवकाशा बाहेर येतोय चौकार. या चौकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय डबल 30 धावेंवर. ₹1000 देते मला. दोन्ही मॅचची बॅकी करायला होती. मला ₹1000 देते. येते एक जण. कशी बोलू बोल. कुठल्या भाषेत? गुजराती. दुपारच्या कडक उन्हामध्ये सामना रंगतोय दोन ताकदवर टीम मध्ये. देवा भाग्यवंत मात्र आता बॅटचा फेस खोलतोय. देवा भाग्याच्या बॅट मधनं एक षटकार, एक चौकार. जयेश वरती आक्रमण चढवलंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा 30 धावा. 3 षटकांचा सामना आहे. यावेळेस मात्र लाखामध्ये फेकला चेंडू खोदून काढलाय देवाने. मात्र जयेंद्र जबल चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम अशी स्पर्धा, चांगले नियोजन पाहतोय आपण. APL आंबे प्रीमियर लीगचं पर्व दुसरं. अप्रतिम संघ, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. लोअर फुलटॉस होता, चेंडू बॉल करायचा होता, परंतु देवाला मात्र काही समजलं नाही आणि हा बॉल होतोय. एकी धाव नाही आहेत. समजलंच नाही बरोबर. मारले ओला मारला सर तिकडे. याला बी असं टाकायचं नव्हतं. जयेश मात्र आता कमबॅक करत असताना यावेळेस मात्र हलकशा कट करतोय चेंडूला. अरुण बांगर चेंडूला उचलून फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि आता 40+ साठी नियम नसणार आहे.
जो सकाळी नियम आपण केला होता तो नियम नसणार याची नोंद घ्या सर्व संघनायक. अक्षरा 11 टीमने 2 मॅच जिंकल्यात. हार्दिक 11 टीमने 1 मॅच जिंकली आहे. कोयता 11 टीमने 1 मॅच जिंकली आहे. साई 11ने सुद्धा 1 मॅच जिंकली आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जयेशवरती आक्रमण करायचं ठरवलंय मात्र पूर्णपणे एका कमबॅक गोलंदाजी करते. थोडा फास्ट खेळायचंय जास्त वेळ घेऊ नका अन्यथा आपल्यालाच उशीर होईल. सूर्य अस्ताला चाललाय तो कोणासाठी थांबणार नाहीये. थोडा फास्ट करा जयेश. टीम मीटिंग मात्र करू नका. क्षेत्ररक्षण आपण बॉलर अरुण बांगर. फायनल साठी जास्तीत जास्त टाइम भेटला पाहिजे आपल्याला. अरुण बांगर नवीन गोलंदाज. यावेळेस आता मोठा फटका केला आहे. एक क्षेत्ररक्षक नाही दुरून येत आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. थोडा फास्ट खेळायचं आहे बघा. ह्या वेळेस आता पुन्हा त्या दिशेने चेंडूला विरकावला आहे. पंचांना डिसिजन कळवतील. षटकार 6 धावा. आंबेगाव प्रीमियर लीग ह्या वेळेस मात्र कॉटन बॉलची चान्स परंतु स्टॅमिंग आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील मुकेश. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती कुणाल. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती कुणाल. रनर होता ना. पुढचा बॉल पुन्हा त्या क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आम्हाला कळवतायत खराब चेंडू. अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 44 धावा. एक मोठं टार्गेट सेट करायचंय असा निश्चय करून गेला होता देवा. ह्या वेळेस मात्र कट करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू याच्या मागे धावतोय. चेंडूला अडवून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि 46 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. ह्या वेळेस मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच म्हटलं तरी काय कॅच पकडली आहे आणि देवा मात्र तंबूच्या अस्ताला येत असताना नवीन फलंदाज स्वप्नील. स्वप्नील जरा फास्ट जायचं आहे मित्रा. 2 बॉल आहेत 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईक. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती स्वप्नील. संघ मालक आज खूप निराशा दिली आहे स्वप्नीलनी. 2 चेंडू मागे जर 2 षटकार आले 5,000चा पारितोषिक तर 5,000चे पारितोषिक. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय.
क्षेत्ररक्षक चेंडूला अडवून फेके आणि पर्यंत शेवटचा बॉल असेल अजून. ओव्हर संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती या 2 जितल्या ना. 48 धावा 49चं टार्गेट आहे. साई इलेव्हनने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि डिसिजन फिल्डिंग असणार आहे. आणि यापुढील आवाज आपण ऐकूया. साईबू भंडारी मॅन फ्रॉम करवले. एक गोड आवाज. टीम मीटिंग करू नका दुसऱ्याचा, तर लगेच फिल्डिंग लावून घ्या. हॅलो. चला जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा आता आम्हाला ग्रामस्थ मंडळ सांगतात की अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. हॅलो. जास्त टाइमपास करू नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 15 मिनिटांमध्ये हॅलो. 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. हॅलो. गोलंदाजी मार्कवर करण सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी. सलामीला फलंदाज मयुरेश आणि जयेशला पाहू शकतो आपण. मयुरेश भाग्यवंत मिस्टर 360. हे बी डिव्हिलियर्स स्टाईलने शॉट जास्त खेळतायत ते. करण भाग्यवंत मात्र किती 49 जिंकलात ना. 49 धावांची गरज. मयुरेश भाग्यवंत ह्या वेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू पडण्याचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकही धाव नाहीये. मोठं टार्गेट सेट केलंय. मयुरेश भाग्यवंताला जिम्मेदारी मात्र घ्यावी लागेल. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. सर्कल पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका आहे आणि स्टॅमिंग आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येत आहेत, परंतु गुड फिल्डिंग आणि 1 धाव पूर्ण आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षक खूप दुरून आले होते. सर स्पीडअप करा थोडा. हॅलो. जास्त टाइम घेतात. आता टायमर लावला इकडे आम्ही. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायची आहेत, नाहीतर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आणि यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन ने केले आहेत. चेंडूला 1 बाउन्स ओव्हर द 4 रन्स. गाडी आणले मी आलो थांब लगेच.
रोहित स्कोअर साठी यायचंय. हे कोणतरी स्कोरिंग करायला या ना. आणि यावेळेस मात्र मोठा फटका बिग 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 घेतो मयुरेशच्या बॅटमधनं षटकार. आणि आपल्याला ग्राउंड साठी ज्यांचं सहकार्य लाभलंय असे हरिचंद्र बिंदा भाग्यवंत, खरंच त्यांचं खूप मनापासून आभार आहेत. त्यांनी मैदानासाठी जागा दिली आहे आणि अजून याच्या पुढे खूप सहकार्य असेल त्यांचं नक्कीच. तसेच पूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबे खूप मेहनत घेतली आहे. पुढचा बॉल करंटचा फेस करेल मयुरेश. यावेळेस मोठा झटकालाच होता परंतु चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे. अतिरिक्त धाव, वाईट बॉल येतोय. जास्तीत जास्त धावा कुठाव्या लागतील. अद्याप करंजे काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र एज लागते आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. मयुरेश भाग्यवंत, मोठा मासा घालायला लागलाय मयुरेश भाग्यवंत. बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती तन्मय. शेवटचा बॉल करणचा तन्मयसाठी. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. पंच आम्हाला सांगतायत षटक क्रमांक पहिले संपन्न होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती त्या 13 धावा, 1 गडी बाद. नवीन गोलंदाज कुणाल 4Gच्या स्पीड मध्ये गोलंदाजी करतात ते. चांगल्या अपेक्षा दाखवल्यात कॅप्टन स्वप्नील. जिम्मेदारी मात्र देत आहेत खेळाडूवरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करा. फास्ट खेळायचं जरा कुणाल. एक उंचगुडा गोलंदाज. यावेळेस मात्र गुड लॅन्स वरती पडला चेंडू. गुड बॉल. कुणालला गोलंदाजी करताना पाहिलं तर अर्जुन तेंडुलकरची आठवण येते. सचिन तेंडुलकरचा गोलंदाजी करतोय कुणाल. एक उंचगुडा गोलंदाज आहे. अप्रतिम षटक फेकतोय. जयेश सरका फोनवरला शांत ठेवलंय. पुढचा बॉल असेल. यावेळेस त्या दिशेने फेकलाय आणि स्टॅमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलेत आणि अडवते आणि गुड फिल्डिंग होते आणि तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नानंतर एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाजी करतोय कुणाल. पुढचा बॉल कुणालचा फेस करेल तन्मय. यावेळेस शॉट फुल होता. फुल केलंय चेंडूला. शेतोषिक चेंडूवरती येतील आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कुणालची. थोड्याशा चुका मात्र होत आहेत. दृष्टी 11 एखादी चूक तुम्हाला खूप महागात पडेल.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी कुणालची. यावेळेस मात्र त्याच दिशेने केलेत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील आणि अप्रतिम फिल्डिंग गुड एफर्ट करतोय क्षेत्ररक्षक त्रिलोक आहेत तिथे. काय आहे एकच धाव एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र कुठेतरी हार्दिक इलेव्हन बॅकफुटवर दिसतंय. यावेळेस खोदवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय चेंडूला चित्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि उचलून फेकेपर्यंत तब्बल एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे सरकताना तब्बल 17 धावा. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि करायच्या आहेत त्या 32 धावा. इथनं मधनं समीकरण खूप मोठं आहे. जिम्मेदारी घ्यावी लागेल जयेशला. संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार कुटावा लागेल. ह्यावेळी शटआउट फोल केलाय चेंडूला. तितक्याच ताकदीचा फटका आहे. देवा भाग्यवंत चेंडूवरती येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक मिनिट षटकार आहे वाद करू नका कोणी. एक मिनिट चेक करतात इकडे. नाही मध्ये ना झाड पण समजे नाही. नेमका फांदीमध्ये चला स्पीडअप करा. अरे पाणी मध्ये नेत भाग्यवंत षटकार देत असताना नाही ते षटकार येते. षटक क्रमांक फिल्डिंग फास्ट लावायची थोडी. स्वप्नील प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही फास्ट फिल्डिंग लावा जरा. अद्यापि 6 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. टीम मीटिंग नको आहे जरा फास्ट केला थोडं. नवीन गोलंदाजी मार्क वरती जितेशला पाहू शकतो आपण. यंगस्टर आंबे टीमचा भानुदास भाग्यवंत तुमचं शुभ आगमन. तुम्ही स्टेजवर यायचंय. एक काळ गाजवलाय भानुदास भाग्यवंत म्हटलं तर मलंगटचा ढाण्या वाघ. त्याच्या नावाची चर्चा नेहमीच असायची. अनेक सारे 40+ चे खेळाडू आपण पाहू शकतो. शिवनाथ दादा असेल किरण दादा असेल खूप सारे खेळाडू आहेत. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवर जितेश. चला स्पीडअप करा. पंच सामना चालू करायचा आहे. जास्त उशीर घेत आहेत. ऑलरेडी तुम्हाला 13 मिनिटं झालेली आहेत तिथे. जर 2 मिनिटांमध्ये षटक तुमचं संपलं नाही तर तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. यावेळेस मध्ये त्याला बिडकावून द्यायचं होतं परंतु मिस टायमिंग होते आणि धावचितच्या स्वरूपात बाद होत आहे. तन्मय लामत आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जयेंद्रला पाहू शकतो आपण. जयेश भाग्यवंताला मात्र पाहावे लागतील. 5 चेंडूमध्ये 5 षटकारांची गरज आहे. 5 मारत लागतील ना. फर्स्ट 6 ओव्हर व्हायच्यानंतर रेडी व्हायचं फिल्डिंगसाठी. सर्व खेळाडू कुठे असतील तरी लवकरात लवकर हजर व्हा. जितेशला सफलता मिळाली आहे. यावेळेस मात्र पंचदर्शकांना आम्हाला 28च्या बाहेर आहे चेंडू. खराब चेंडू अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल. क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटल्यावर काही होऊ शकतं.
6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा झाल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 30 धावा झाल्या आहेत, 24 धावा झाल्या आहेत. यावेळेस मध्ये पुन्हा एकदा 30 लाईन आणि 30 लेंथ पंचांना दर्शवताना वाईड बॉल. टीम मीटिंग नका करू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. खूप सारे सामने पाहिलेत आपण असे की 6 मध्ये 36 झालेत, 30 झालेत, 6 मध्ये 39 सुद्धा झालेत. नाईट क्रिकेटची स्पर्धा होती एक पेंधरला, तिथे पाहिली होती आणि युट्यूबच्या माध्यमातून 6 चेंडूचा विचार केला, 1 धाव सुद्धा होत नाहीये. खेळ आहे मित्रांनो, खेळामध्ये काही होऊ शकतं. पण इथनं मात्र जयेशला जिम्मेदारी घ्यावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला चढवावा लागेल जितेशवरती. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्राईकने उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधनं हा कणकणीत षटकार. चला स्पीडअप करायचं जरा. जितेश भाग्यवंत वरती हल्ला. पेशरेच क्रिकेट निर्माण केलंय जयेशने मात्र षटकाराने जितेश वरती हल्ला चढवला गेलाय. यावेळेस मात्र एज लागतीये. क्षेत्रक्षण चेंडू अडवायचं होतं, कॅच घ्यायची होती, परंतु स्वप्नील थोडेसे कुठेतरी फंबल झालेत. 3 चेंडूमध्ये वरती 3 षटकार ठोकावे लागतील जयेशला. 18 धावांची गरज आहे. समीकरण इथनं कोण मॅच जिंकेल. ह्या एका बॉल वरती खूप काही असणार आहे. हार्दिक 11ला एखादा षटकार मॅच मध्ये शिरकाव करून देईल. एखादा डॉट बॉल पराभवाची दिशा दाखवेल हार्दिक 11 टीमला. चला फास्ट खेळायचा, थोडा जास्त टाइम घेताय. तुमचे ऑलरेडी 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत. जास्त वेळ घेताय तुम्ही. चला टाइमपास नको करा, नको जरा टाइमपास. कमी तर कमी. कमी खेळाडू आहेत तर ऍडजस्ट करून घ्या. पुढचा बॉल जितेशचा. यावेळेस मध्ये मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूला मात्र थोडस एज लागते. साई 11 टीमचे खेळाडू तुम्ही समालोचन कक्षा समोर यायचं आहे. आणि जयेश भाग्यवंत मात्र थोडेसे नाराज. आणि मैदानासाठी आपल्याला काही सहकार्य मिळालं ग्रामस्थांकडून. श्री हरिचंद्र धुंदा भाग्यवंत, नाथा धुंदा भाग्यवंत, सुरेश धुंदा भाग्यवंत यांनी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच उदय श्रीपत पवार यांनी मैदान बनवण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलंय, त्यांचे मनापासून खूप आभार. जितेंद्र बालाराम भाग्यवंत, अंबाजी बाळकृष्ण भाग्यवंत, राजेश बालाराम भाग्यवंत, भास्कर बालाराम भाग्यवंत, सोमनाथ दत्तात्रय भाग्यवंत, दिलीप लहू भाग्यवंत, धर्मा बापू भाग्यवंत यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आलंय.